घाबरल्यासारखं होतंय, पण देव धाडस देत आहे मला साक्षी देण्यासाठी. मी 2019 पासून आपल्या देवाच्या प्रार्थनेत आहे. मला मी ऑनलाईन सगळं चर्च म्हणजे येशू काय आहे किंवा तो काय आहे, कसा निर्माण झाला, काय आहे त्याची वचनं, हे सगळं मी ऑनलाईन समजून घेतलं. कारण मला स्पेसिफिक असं आपलं घर मिळत नव्हतं किंवा चर्च मिळत नव्हतं. मैत्रिणींच्या द्वारे मी जात होते, सगळीकडे जात होते, पण मला तिथं असं कुठंच वाटलं नाही की बाबा आपण तिथं जॉईन व्हावं. एकमेव असं मला स्वर्गदूताच्या प्रमाणेच अक्का मावशी म्हणून आल्या माझ्यासोबत आणि त्यांच्या द्वारे देवरूपाने मला इथं आणलं, त्यांचं सुद्धा धन्यवाद. आणि 2019 पासूनचा जो कोविडचा काळ होता त्या काळात पण आम्हाला देवानं खूप सांभाळलंय. आणि लास्ट पिरियडला थर्ड जी सायकल आली त्या सायकलमध्ये आम्ही बऱ्याचपैकी स्टाफ पॉझिटिव्ह झालो होतो. म्हणजे एवढं देवाने तेवढा मोठ्या ह्याच्यातून आम्ही ते कोविड स्किट वगैरे घालून सगळी कामं करत होतो, त्यातून आम्हाला वाचवलं. पण शेवटच्या काळात थोडंफार म्हणजे देवाने जास्त आमच्यावर कुठली संकट येऊ दिली नाही, त्यातून आमचा बचाव केला त्यातून. आणि आम्ही त्यावेळेला रूम वगैरे घेऊन राहिलो होतो, त्यामुळे ख्रिस्ती मुली मला भरपूर भेटल्या, त्यामुळे प्रार्थनेत मी बरेच पुढे गेले. त्यामुळं देवाची इतकी माझी जवळीकता झाली की मला देवाशिवाय दुसरं काही सुचत नव्हतं. तिकडे येण्याची ओढ सतत राहत असते. कालचाच आता एक पॉईंट आहे, सगळ्यांनी ट्रिप काढायचं ठरवलं होतं 26 जानेवारीला, पण माझ्या मनात एकच की मला देवाच्या घरी जायचंय, आपल्या नवीन फॅमिलीत जायचंय. पण देवानंच काहीतरी कार्य केलं असेल की ते ट्रिप कॅन्सल झाली आणि मी अजून आली. आणि परत मग माझे मिस्टर काही घराच्या प्रॉब्लेम्समुळे वगैरे त्यांनी सुसाईड करून घेतलं. पण त्या काळात पण मी स्वतःच्या ह्याच्यावरती कधी स्टेबल राहू शकले नाही. पण त्यावेळेला मी दुसरीकडे कुठं न वळता फक्त माझा मोबाईल आणि मी त्यात फक्त माझ्या देवाची गाणी, देवाचे वचन, जे ऑनलाईन जे क्लासेस असतात, लेक्चर्स असतात, ते आठवून किंवा ऐकून सतत प्रार्थनेत राहून मला फिल्मी गाणी जास्त आठवतच नाही. मी देवाचे गाणी 2019 पासून सगळे ऐकत असते. आणि एक म्हणजे आता आपल्या ह्याच्यात म्हणतात ती गाणी मला जास्त करून नाही, पण दुसरी गाणी सगळी मला पाठ आहे. आणि त्यात कुठलंही कार्य असू दे, छोट्या छोट्या गोष्टी सुद्धा अगदी देव मला असं खूप खूप सहकार्य करत असतो. आता जस्टच इथं खुर्चीवर बसले होते आणि त्यातही साक्षी सांगत होता, मला त्याचा चेहरा दिसत होता. म्हटलं देव पण मला दिसणं झाले तरी ते हळूच खुर्ची साईडला चालली. मी मनातल्या गोष्टी बोलले, पण ते कार्य घडून गेलं. म्हणजे इतका देव आपल्याला अगदी जवळ स्पर्श करत असतो. सगळ्या भावांच्या रूपात सुद्धा देव भरपूर मला म्हणजे काल गेल्या रविवारी तरी इतकं मी भरपूर झाले परमेश्वराच्या वचनात, भरपूर म्हणजे भरपूर झाले, जेणेकरून त्यांनी मला ह्या रविवारी सगळ्या साक्षी देण्याची धाडस दिली. आंटीनी भरपूर माझ्यासाठी प्रेयर केलं. आंटीनं बऱ्यापैकी गोष्टी सांगितल्या, काही गोष्टी सांगायच्या आहेत, पण सगळ्या बहिणींचा आणि सगळ्यांचा इतका आपुलकीपणा आणि एकोपा बघून असं वाटतं की घरी नकोच जायला, आपली एकच फॅमिली इथं असावी, जेणेकरून आपण इथंच असावं आणि इथूनच सगळ्या गोष्टी करायच्या. आणि मध्यंतरीच्या काळात 3 वर्ष माझी मुलं माझ्याजवळ नव्हती. सासरच्या लोकांनी खूप अत्याचार करून, कोर्ट कचेरी केसेस वगैरे करून मुलांना सुद्धा माझ्यापासून दूर केलं होतं. पण मी देवावर विश्वास ठेवला होता, कधीच मी हातास आले नाही. देवाकडे नेहमी प्रार्थना करत होते. कोण चर्ची लोक भेटले, कोण ख्रिस्ती लोक भेटले की प्लीज आपण प्रार्थना करूया, म्हणून मी सगळ्यांना तिथं घेऊन असं जाऊन, आणि मला कोणी नाही म्हणायचं, सगळे प्रेयर करायचे. आणि देवाला धन्यवाद की आज माझी मुलगी माझ्याजवळ आहे, माझा मुलगा माझ्याजवळ आहे आणि सगळं काही व्यवस्थित झाले. फक्त एक काम देवावर सोपवलेलं आहे, तेही योग्य वेळी देव पूर्ण करेल याची मला खात्री आहे. आणि या सगळ्या मंडळीचं आणि आपल्या फॅमिलीचं मी खूप धन्यवाद करते की तुम्ही मला भरभरून प्रेम आणि साथ देता.